रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. बऱ्याच लोकांचं काय असतं, त्यांना हेल्दीही खायचं असतं, चटपटीत खायचं असतं, तळलेलंही नको असतं आणि जिभेचे चोचले पण पुरवायचे असतात. मग आता ह्याचा मध्य साधायचा आहे आपल्याला. मग काय करायचं, असे पदार्थ खायचे ज्याच्यामुळे तुमचं वजन वाढणार नाही, तेलकटही असणार नाहीत, ज्यातून तुम्हाला प्रोटीन विटॅमिन मिळेल असे पदार्थ आपण खायचे. तर आजचा आपला हा पदार्थ असाच आहे ज्याच्यातून तुम्हाला प्रोटीन विटॅमिन भरपूर मिळणार आहे आणि तुमच्या जिभेचे चोचले पण पुरवले जाणार आहे, म्हणजे अगदी चटपटीत पण. तर आता इथे मी ब्रोकोली घेतली आहे, स्वच्छ निवडून घेतली आहे. ब्रोकोली व्यवस्थित छान निवडून घ्यायची, तिला बारीक अळी असते. निवडून झाल्यानंतर मिठाच्या पाण्याने धुवून घ्यायचे, म्हणजे अळी वगैरे काय असेल ती निघून जाते. आणि एक मोठी काकडी बारीक चिरून घेतली आहे, तीसुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचे. आणि आता थोडेसे मक्याचे दाणे घेतलेत, ते सुद्धा मिक्सरच्या भांड्यात घ्यायचे आहेत. आणि 6-7 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. आता हिरवी मिरची तुम्हाला तिखट हवे त्यानुसार घ्यायचे. अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे. आणि आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं. एकदम अशी बारीक पेस्ट करायची नाही याची, थोडंसं रवाळ राहिलं पाहिजे. म्हणजे मिक्सर पल्स मोडवरती बंद चालू करायचं आहे, म्हणजे हे अशा पद्धतीने बारीक होतं. हे पहा, पेस्टही होत नाही आणि खूप जाडही राहत नाही. आता हे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. आणि आता इथे मी हे 100 ग्रॅम पनीर घेतले. हे पनीर याच्यामध्ये खिसून घालायचं आहे. पनीरमधून आपल्याला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं. खूप हेल्दी रेसिपी आहे. आता याच्यामध्ये आपण 1 टीस्पून धने पावडर, 1 टीस्पून जिरे पावडर, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, 1 मोठा चमचा पांढरे तीळ, अर्धा टीस्पून हळद, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आणि आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी पोहे आणि अर्धी वाटी ओट्स घेतलेले आहेत. आणि आता ह्याची पावडर तयार करून घ्यायची. ही पावडर आपण आता याच्यात घालायची. हे पहा, ओट्समुळे सुद्धा वजन कंट्रोलमध्ये राहायला मदत होते आणि अगदी मस्तपैकी पोटही भरलं जातं. म्हणजे भरपूर हेल्दी रेसिपी आहे, तुम्ही नक्की करून खा. आणि ज्यांना वजन कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, हेल्दी खायचं आहे, चटपटीतही खायचं आहे, त्यांच्यासाठी तर खूप छान रेसिपी आहे. आता हे सगळं छानपैकी मिक्स करून घेतलं आहे. चवीनुसार मीठसुद्धा आपण त्याच्यामध्ये घातलेलं आहे. आणि आता एक असा गोळा घ्यायचा आहे त्याचा आणि छानपैकी गोल करून त्याला कटलेटचा शेप द्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला जसं हवं त्या पद्धतीने तुम्ही शेप देऊन घेऊ शकता. हे पाहिजे असे मी एवढे जाड ठेवले आणि हे सगळे कटलेट आता आपले करून झाले. आता एका वाटीमध्ये मी 1 टीस्पून कॉर्नफ्लावर घेतले, त्याच्यात थोडं पाणी घातले आणि त्याची पेस्ट तयार केली. आणि एका प्लेटमध्ये रवा घेतलेला आहे. आता हे तयार कटलेट कॉर्नचं जे पाणी केलं त्याच्यामध्ये डीप करायचं आहे आणि मग नंतर रव्यामध्ये असं डीप करून रवा पूर्ण ह्या संपूर्ण कटलेटला लावून घ्यायचं. हे पहा, अशा पद्धतीने आपण आता हे सगळे कटलेट तयार करून घेतले. आता हे आपल्याला फ्राय करायचे. आता तुम्हाला जर तळलेलं खायचं असेल तर तुम्ही हे डीप फ्राय पण करू शकता. आता हे मी शॅलो फ्राय करते आहे, म्हणजे जास्त तेलकट होणार नाही. आता हे खालच्या बाजूने छान फ्राय झाले की उलटं करून दुसऱ्या बाजूने पण छानपैकी फ्राय करून घ्यायचे. अतिशय पौष्टिक, हेल्दी, पोटभर असा हा ब्रेकफास्ट आहे. आणि हे तुम्ही स्टार्टर म्हणून सुद्धा करू शकता. तर आता हे छान फ्राय झाल्यानंतर मी काढून घेते आहे. हे पहा, हे सगळे कटलेट आपले मस्तपैकी तयार झालेले आहेत. आता हे तुम्ही सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर सर्व करू शकता. खूप छान आणि एकदम टेस्टी आणि एकदम हेल्दी असे हे कटलेट आहेत. तेव्हा रेसिपी नक्की ट्राय करा आणि नक्की हे कटलेट तुम्ही करून बघा, टेस्ट करा, तुम्हाला नक्की आवडतील. हे पहा, मी तुम्हाला तोडून दाखवते. हे पहा किती छान, मस्त चवीला तर इतके छान लागतात. आता हे सॉसबरोबर किंवा हिरव्या चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता. तर अशी ही मस्त हेल्दी कटलेटची रेसिपी आपली तयार झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायचं आहे. आणि माझ्या चॅनलवरची रेसिपी जर तुम्ही अगदी पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे आणि रेसिपी शेअर करायची. पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह.